हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण योगमायेची आकाशवाणी. वसुदेवाने कन्या देवकीच्या हवाली केल्यावर कन्नकेने जोरजोरात रडायला सुरुवात केली. तिचा आवाज सर्व आसमंतात व्यापून उरला. पहारेकऱ्यांनी ओळखले की आता कंसाला सांगणे आवश्यक आहे. त्यांनी कंसाच्या महाली धाव घेतली. कंस धावतच बंदीशाळेत आला. पाहतो तर कन्येचा जन्म झाला आहे. देवकीने त्याला गळ घातली की ही मुलगी आहे, अबला आहे, हिला मारू नकोस. कंस म्हणाला की ही त्या श्रीहरीची मायावी चाल आहे. असे म्हणून कंस कन्नकेला घेऊन बाहेर गेला आणि त्याने तिच्या पायांना धरून तिला गर फिरविले आणि तो तिला दगडावर आपटू लागला. तोच ती कन्या योगमाया त्याच्या हातून निसटली आणि तिने अवकाशात उड्डाण केले. तिने अस्त्रशस्त्र सज्ज असे अष्टभुजा स्वरूप धारण केले. ती कंसाला म्हणाली की अरे दुष्टा मूर्खा, मी तर योगमाया आहे. तू मला कसा मारू शकणार? तुझा शत्रू, तुला शासन करणारा, तुला ठार मारणारा अगोदरच जन्माला आला आहे. तो तेथे सुखरूप आहे असे म्हणून ती योगमाया अंतर्धान झाली. हे ऐकून कंसाला फार आश्चर्य वाटले. कंस घाबरला. त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. आपण एवढे करूनही श्रीहरीने अवतार घेतलाच. आपल्याला चकवले. आपला मृत्यू जवळ आला असेच त्याला वाटू लागले. आपण उगीचच बालहत्या केल्या. त्याने देवकीला आणि वसुदेवाला तुरुंगातून मोकळे केले, त्यांची क्षमा मागितली. आता कंसापुढे प्रश्न होता की या बाल श्रीहरीला कोठे आणि कसा शोधायचा, त्याचा नाश कसा करायचा. पहा, कंस कसा आत्मप्रेरणेच्या विरुद्ध विचार करत आहे. आत्मेच्छा समजावून न घेता, त्या सर्वोच्च शक्तीला शरण न जाता, स्वतःत सुधारणा न करता तो तिला टक्कर देत आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा प्रयत्न करत आहे. अहंकाराच्या आणि घमेंडीच्या वल्गना करणारा विनाशाकडेच द्रुत गतीने प्रवाहित होतो. हरिओम. त्याला जोडूनच मृत्यूच्या छायेत. भगवंत श्री मृत्यूच्या छायेत अवतारित झाले. पूर्ण असुरक्षित ठिकाणी ते प्रगट झाले. अवतार घेण्याआधी त्यांना चांगली कल्पना होती की प्रगट होता क्षणीच त्यांना ठार मारायला कंस टपून बसला आहे. तरीही ते कंसाच्याच राजधानीत त्याच्या बंदोबस्तात असलेल्या तुरुंगात अवतारित झाले. प्रत्येक सजीव हा नेहमीच मृत्यूच्या छायेत जन्माला येत असतो. याला कोणीही अपवाद नाही. कारण जन्माबरोबर एकच शाश्वत गोष्ट आपल्यासह आपल्याला चिकटते आणि ती म्हणजे मृत्यू. जन्माला येताना आपण आपल्याबरोबर मृत्यूही घेऊन येत असतो. तेव्हा जन्मलेल्याने कधीही मृत्यूला घाबरू नये. कारण तो आपला जन्म सोबती असतो. या जन्मीचा सगळ्यात पुराणा मित्र असतो, तोच अखेरपर्यंत आपल्याला साथ देत असतो. जन्म हा शब्दच मोठा विलक्षण आणि अद्भुत आहे. ज्याने हा शब्द शोधून काढला तो मोठा बुद्धिवान होता, यात काही शंका नाही.
जन्म म्हणजे ज अधिक न अधिक म, म्हणजे जन्माला येणे अन मरणे. आपल्या जन्मातच मृत्यू सामावलेला आहे. आपल्याला जन्मताच इशारा मिळतो की एक दिवस जीवन संपणार आहे आणि मृत्यू नक्की येणार आहे. म्हणूनच आपण जन्माला आल्यावर रडत असतो, आक्रोश करत असतो. त्यावेळी आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपल्या जन्मामुळे आपण सोडून प्रत्येकजण आनंदात असतो. कारण मनुष्य सौख्याने इतका हुरळून जातो की त्यानंतर हमखास येणाऱ्या दुःखाचा त्याला विसर होतो. प्रत्येक सुखानंतर दुःख नक्की येतेच येते, परंतु सुखाच्या जल्लोषात नंतर येणाऱ्या दुःखाची विस्मृती होते. यास्तव जेव्हा सुख येते तेव्हा एक दिवस दुःख येणार आहे ही खूणगाठ पक्की लक्षात घ्यावी आणि सुखाचा आस्वाद त्या मानाने बेताबेताने घ्यावा. म्हणजे जेव्हा दुःख येते तेव्हा त्याचा धक्का बसत नाही आणि ते सहन केले जाते, स्वीकारले जाते. मुळातच सौख्याने हुरळून जाऊ नये, म्हणजे दुःखाच्या यातना सहन होतात. दुःख हसत हसत उपभोगून संपवावे. सुखदुःखातीत जीवन जगावे, तेथेच कैवल्यानंद असतो. भगवंत श्री ललकारी देऊ इच्छितात की कंसा, ही तू जी माझ्यासाठी मृत्यूची छाया पसरून ठेवली आहेस ती ठोकरून दूर सारून मी त्यामधून तिचा भेद करून निघून जात आहे. परंतु ही छाया अशीच जपून ठेव, ती तुझ्यासाठीच मी वापरणार आहे. लवकरच मी येथे परत येत आहे. आत्ता तू लावलेला माझ्यासाठीचा मृत्यूचा सापळा सोडवून त्याच सापळ्यात तुला मी नंतर अडकविणार आहे. तेव्हा भगवंत श्री मृत्यूला किंवा कंसाला भिवून घाबरून मथुरेतून गोकुळात निघून गेले नाहीत, तर दुर्जनांनी पसरलेली मृत्यूची छाया तुडवता येते आणि त्याच छायेत शत्रूला ठेचता येते, हे त्यांना सिद्ध करायचे आहे. या परमविराटापुढे अधर्माची, अन्यायाची ताकद तुच्छ आहे हे सिद्ध करायचे आहे. दुष्टांना कायमकरिता धडा शिकवायचा आहे. आपल्या उदाहरणाने सज्जनांना दिलासा द्यायचा आहे. योग्य अशा क्षात्रधर्माची शिकवण द्यायची आहे. क्षत्रियांना सबल करायचे आहे. धर्म संस्थापनेसाठी उद्युक्त करायचे आहे. यासाठी दीर्घ आयुष्य येथे या भूतलावर व्यतीत करायचे आहे. यासाठी भगवंत श्री तेथेच तुरुंगात थांबले नाहीत. हरिओम.